एक मिनिट द्या. येते आवाज? क्लिअर आहे? बघा, राज्याचा मुख्यमंत्री कोण असा प्रश्न बराच मोठा पण आहे. ठीक आहे, पण आता त्या प्रश्नाकडे आपण नाही वळू. आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो हे बघू. मी एकदम मस्त. हर्षना मॅडम, तुम्ही कशा आहात? ऑल ऑफ यू. तर आज आपण पुढच्या टप्प्याकडे आपण येऊ. काल आपण राज्यपालाला कव्हर केला होता. राज्यपालाचे सगळे कार्य बघितले होते. राज्यपालाचा जवळपास सगळा भाग कंप्लीट झाला होता. अपेक्षा करतो तुम्ही सर्व लोकांनी राज्यपालाच्या संदर्भात असलेले सगळे कलम वाचले असतील. ठीक आहे, आता आपण मुख्यमंत्री किंवा राज्याचा जो खरा कार्यकारी अधिकारी आहे त्या खऱ्या कार्यकारी अधिकाऱ्याकडे हा एकदम खरा कार्यकारी प्रमुख असतो. कार्यकारी प्रमुख या ठिकाणी असतो. हा खरा कार्यकारी प्रमुख. हा जो प्रमुख असतो, या प्रमुखाचं मेन काम राहतं की आपल्या देशाचा आपल्या राज्याचा गाडा पुढे चालवणे. राज्यपाल तर बाहेरून आलेला असतो ना. राज्यपाल आपल्या राज्याचा नसतोच, तो केंद्राने पाठवलेला माणूस आहे. विशेष म्हणजे तो आपल्या राज्याचा रहिवासी नसतो. कोण? राज्यपाल. मुख्यमंत्री मात्र तसा नाही. मुख्यमंत्री हा एक कार्यकर्ताच असतो एक प्रकारचा, आणि आपल्या राज्यातील सर्व मंत्र्यांचा तो प्रमुख, म्हणजे सर्व मंत्र्यांपैकी मुख्य, म्हणून त्याला मुख्यमंत्री म्हणतात. तो पण एक मंत्रीच राहतो, पण तो मुख्यमंत्री म्हणून त्याला बरेचदा लोक काय म्हणतात? ओके, तेजस्वी तारा. अनेक तारे असतात, या अनेक ताऱ्यांपैकीचा एक तेजस्वी तारा जो असतो, हा तेजस्वी तारा म्हणजे हा मुख्यमंत्री. ठीक आहे, अनेक ताऱ्यांपैकी जो तेजस्वी तारा असतो त्याला म्हणतात मुख्यमंत्री. घटनेच्या नुसार किंवा घटनात्मक पद्धतीनं याचं काम एक एवढंच आहे की आपल्या राज्याचा जो काम आहे किंवा राज्याचं जे सरकार आहे त्या राज्याचं सरकार व्यवस्थित चालवणं, राज्य चालवणं. राज्य चालवणं हा राज्याचा प्रमुख नसतो. हा प्रमुख नाही आहे. राज्याचा प्रमुख कोण? राज्याचा जो प्रमुख असतो तो आहे राज्यपाल. राज्याचा प्रमुख कोण? तर तो राज्यपाल राहतो. हा नाही तर या व्यक्ती संदर्भात आपण आता इथून पुढचे काही पॉईंट्स या ठिकाणी कव्हर करणार आहोत. तर अपेक्षा करतो आता तुम्ही सगळेजण व्यवस्थित लक्षात ठेवाल हे सगळ्या गोष्टी. ठीक आहे, म्हणजे जसं केंद्र पातळीवरती पंतप्रधान असतो तसाच राज्य पातळीवरती त्या प्रांताचा एक वास्तविक प्रमुख असावा असं ब्रिटनच्या म्हणजे ब्रिटनच्या म्हणण्यापेक्षा घटना समितीनं त्या काळात विचार केला होता की आपण ब्रिटनसारखाच एक संसदीय रचना आपल्या देशात राबवावी. आणि संसदीय रचनेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं आपल्याकडे संसदीय प्रणाली आहे. कोणती प्रणाली? संसदीय प्रणाली. काय असते रे ही संसदीय प्रणाली? तर ही संसदीय प्रणाली ही अशी प्रणाली असते की जी आपल्या देशामध्ये किंवा आपल्या लोकांनी निवडून दिलेला एक सरकारचा गट आपला देश चालवत असतो किंवा आपलं राज्य चालवत असतो. लोकांनी निवडून दिलेला जो सरकारचा गट आहे तो देश चालवत असतो, तो राज्य चालवत असतो, आणि तो लोकांना जबाबदार असतो. तो तिथल्या विधानसभेला किंवा लोकांच्या सभेला तो जबाबदार असतो. या कन्सेप्टला काय म्हटलं जातं? संसदीय प्रणाली. ठीक आहे, आता या पदाचे महत्त्व. ठीक आहे, राज्य कार्यकारी मंडळाचा तो वास्तव प्रमुख असतो. तसंच राज्याचा मूळ कार्यकारी प्रमुख म्हणून सुद्धा तो ओळखला जातो. राज्य विधिमंडळाचा तो मंत्रिमंडळ रूपी कोनशिलेचा मुख्य आधारस्तंभ असतो. जी कोनशिला असते म्हणजे विधिमंडळाचा सगळ्यात महत्त्वाचा. इव्हन आताही तुम्ही बघा ना की नक्की मुख्यमंत्री कोण होणार याच्यावरती बराचसा मोठा प्रश्न आहे. मंत्रिमंडळ रूपी जहाजाचा तो सुकाणू असतो किंवा कप्तान असतो. तारा समूहातील सर्वात तेजस्वी तारा असतो. राज्य विधानसभेतील प्रमुख नेता असतो आणि राज्य शासनाच्या संसदेतील प्रमुख वक्ता असतो. असे अनेक बिरुद मिरवणारं हे पद आहे. अनेक बिरुद मिरवतो, अनेक पदे किंवा अनेक बिरुदे हे मिरवतो. या पदाच्या बऱ्याच तरतुदी पंतप्रधानासारख्या आहेत. बऱ्याच तरतुदी कशा आहेत? पंतप्रधानासारख्या आहेत. ठीक आहे,
आता पात्रता बघा काय. भारतीय राज्यघटनेत खूप कमी कलम आहेत की जे मुख्यमंत्र्याच्या बद्दल तरतुदी आपल्याला सांगतात. मुख्यमंत्र्याबद्दल खूप तरतुदी आपल्या भारतीय राज्यघटनेत नाही आहेत. ओके, आपल्या भारतीय राज्यघटनेत तशा तरतुदी नाही आहेत. तर बघा, राज्य विधिमंडळात, ठीक आहे, जो व्यक्ती सीएम बनतो तो नक्की मंत्री कसा असतो. ठीक आहे, भारताचा नागरिक असावा. सगळ्यात पहिली पात्रता त्याची ते हीच असावी की भारताचा तो नागरिक असावा. किमान वयाची वयोमर्यादा 25 वर्ष पूर्ण केलेली असावी. राज्यघटनेत जास्तीत जास्त वयोमर्यादा दिली नाही, उलट कमीत कमी वयोमर्यादा दिली, म्हणजे ॲटलिस्ट 25 वर्ष पूर्ण केलेली असावी. राज्य विधिमंडळाचे विहित केलेले कायदे त्याने पाळलेले असावे. राज्य विधिमंडळाचे विहित केलेले जे कायदे आहेत हे त्याने काय केलेले असावे, पाळलेले असावे. ठीक आहे. राज्य व केंद्र सरकारच्या कोणत्याही लाभाच्या पदावर तो नसावा. ठीक आहे, म्हणजे जर समजा एखादा पदावर असेल, ठीक आहे, सरकारी पगारी पदावरती एखादा नियुक्त असेल तर त्याला त्या सीएम झाल्यावरती त्या पदाचा राजीनामा द्यावा लागतो, किंवा सीएम झाल्यावर तो आणखी एखाद्या सरकारच्या किंवा जिथून सरकारचा पैसा मिळणार आहे किंवा जिथून सरकारच्या तिजोरीतून वेतन मिळणार आहे अशा वेतनावरती तो राहणार नाही. त्याला फक्त आणि फक्त सीएम या दर्जाचाच काय म्हणजे पगार मिळेल. त्याला दुसऱ्या कुठले पगार वगैरे भेटणार नाही. सीएम या दर्जाचा त्याला काय मिळेल, पगार मिळेल. म्हणजे सीएम झाल्यावर आणखी एका सरकारी पगारावर तो नियुक्त होणार नाही, म्हणजे तो लाभाच्या पदावर नसावा. तर लाभाचं पद म्हणजे कोणतं, की दोन ठिकाणाहून तो पगार मस्तपैकी घेतोय, सीएमचा पण घेतोय आणि दुसऱ्या एखाद्या संस्थेचा पण घेतोय जी सरकारी आहे, असं चालणार नाही. राज्य विधिमंडळाचा सदस्य तो असावा अशी अट राज्यघटनेत दिलेली नाहीये. म्हणजे राज्य विधिमंडळामध्येच त्यांनी सदस्य निवडून यावं म्हणजे तो बघा, लक्षात ठेवा, तो विधानसभेचाच असला पाहिजे, विधान परिषदेचाच असला पाहिजे, विधिमंडळाचाच असला पाहिजे असं कुठंच सांगितलं नाहीये. म्हणजे विधिमंडळाचा सदस्य नसलेला व्यक्ती सुद्धा मुख्यमंत्री बनतो. आणि असं उदाहरण घडलं होतं पृथ्वीराज चव्हाणांसोबत, की जे की केंद्रात होते, त्यांना अचानक आपल्या महाराष्ट्रात ॲज अ सीएम म्हणून काँग्रेसने पाठवलं होतं. लक्षात आलं. तर राज्य विधिमंडळाचा सदस्य असावा अशी अट राज्यघटनेत दिलेली नाही. म्हणजेच राज्य विधिमंडळाचा सदस्य नसलेली व्यक्ती सुद्धा मुख्यमंत्री बनवू शकते. फक्त मुख्यमंत्री बनल्यानंतर, ठीक आहे, मुख्यमंत्री बनल्यानंतर त्याला 6 महिन्यात, ओके, त्याचं 6 महिन्यात त्याला विधानसभा किंवा विधान परिषदेवर निवडून आला पाहिजे. ही तरतूद लक्षात ठेवा. तो विधानसभेवर किंवा विधान परिषदेवरती त्याला तो निवडून आला पाहिजे किंवा त्या सभागृहाचा तो सदस्य झाला पाहिजे. त्या सभागृहाचा तो सदस्य झाला पाहिजे. ही तरतूद लक्षात ठेवा. ठीक आहे, समजलं. तो तिथं निवडून आला पाहिजे. जस्ट 1 मिनिट द्या. तुम्हाला काही डाऊट याच्यात क्लिअर आहे? चलो, निवडीची पद्धत कशी राहते. तर विधानसभेतील बहुमत प्राप्त पक्षाच्या नेत्यास राज्यपाल, विधान सभेत बहुमत प्राप्त पक्षाच्या, कोणाच्या, तर बहुमत प्राप्त पक्षाच्या नेत्यास, ठीक आहे, लक्षात ठेवा, बहुमत प्राप्त पक्षाच्या नेत्यास राज्यपाल मुख्यमंत्री म्हणून आमंत्रित करतात. जसं आता यावेळेस बीजेपीला, शिंदे गटांना आणि अजितदादा पवार यांच्या गटाला, राष्ट्रवादी काँग्रेसला, ठीक आहे, काय आहे तर बहुमत आहे. म्हणजे आपल्या राज्यात बहुमत सर्वात जास्त कोणाचं आलंय तर या पक्षाचं आलंय. ठीक आहे, ऑब्विसली हा जो पक्ष आहे या पक्षाचा जो कोणी व्यक्ती आहे, आता एकदा त्यांनी व्यक्ती डिसाईड केला, जर त्यांनी व्यक्ती डिसाईड केला तर तो व्यक्ती डिसाईड केल्यावर राज्यपाल त्याला काय करतात तर आमंत्रित करतात. ही गोष्ट लक्षात ठेवा. राज्यपाल काय करतात, त्याला आमंत्रित करतात. मुख्यमंत्र्याच्या सल्ल्याने एकदा मुख्यमंत्री फायनल झाला की मुख्यमंत्री बाकीच्या मंत्र्यांची काय करतो,
तयारी करतो. मुख्यमंत्री काय करतो? बाकीच्या मंत्र्यांची तयारी करतो, बाकीच्या मंत्र्यांना तयार करतो. म्हणजे काय, तर त्यांची नावं तयार करतो, त्यांना अपॉइंटमेंट कशी करायची, त्यांची निवड कशी करायची, हे सगळ्या गोष्टी ठरवतो. आणि मग अशा मंत्र्यांची नाव राज्यपालाला देतो. आणि लक्षात घ्या, मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानेच राज्यपाल इतर मंत्र्यांची नेमणूक करतात. राज्यपाल काय करतात? इतर मंत्र्यांची नेमणूक करतात. हे पॉईंट लक्षात ठेवा. राज्यपाल काय करतात? इतर मंत्र्यांची नेमणूक करतात. आता निवड होण्याबद्दलच्या काही शक्यता आणि परिस्थिती. आता ह्या ज्या शक्यता आणि परिस्थिती आहेत, आता सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये जोरदार चालूच आहेत. म्हणजे तसा विचार केला तर हे सगळे पॉईंट्स तुमच्या आता लक्षात ठेवायचे आहेत. निवड होण्याबद्दलच्या काही शक्यता असतात. जर विधानसभेच्या सार्वजनिक निवडणुकीत, ओके, विधानसभेच्या सपोज सार्वजनिक जी निवडणूक आहे, या सार्वजनिक निवडणुकीत एखाद्या पक्षाला बहुमत मिळाले तर, ठीक आहे, त्या पक्षाचा प्रमुख जर समजा प्रमुख नसेल, तर त्या पक्षाने सुचवलेला एखादा व्यक्ती काय होतो? मुख्यमंत्री बनतो. अशा वेळी राज्यपालासमोर पर्याय नसतो. राज्यपालासमोर कसल्याही प्रकारचा ऑप्शन नसतो. राज्यपालाला त्या व्यक्तीला मुख्यमंत्री बनवावंच लागतं. ओके, याज नो एनी ऑप्शन्स, अदर ऑप्शन्स. विधानसभेच्या सार्वजनिक निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही तर राज्यपाल कोणत्याही पक्षाला 1 महिन्याच्या वेळेच्या चौकटीत आपले बहुमत सिद्ध करण्यासाठी सांगतात. ठीक आहे, सार्वजनिक निवडणुकीत कोणत्याही पक्षाला जर बहुमत मिळाले नाही, कुणालाच नाही मिळाले, तर राज्यपाल कोणत्याही पक्षाला, ठीक आहे, राज्यपाल कोणत्याही पक्षाला 1 महिन्याच्या वेळेच्या चौकटीत आपले बहुमत सिद्ध करायला सांगतात. हे बहुमत सिद्ध करण्यासाठी एक किंवा अनेक पक्ष एकत्र येऊन एक गठबंधन सरकार सुद्धा बनवू शकतात. ठीक आहे, ज्यावेळेस कुणालाही बहुमत नसतं, अशा वेळेस गठबंधन सरकार बनण्याचे चान्सेस सगळ्यात जास्त असतात. ठीक आहे, आणि या ठिकाणी राज्यपालाला पर्याय मिळतो. राज्यपाल ज्या व्यक्तीला चांगला बहुमत आहे त्या व्यक्तीला तो त्या ठिकाणी बोलवेल. ठीक आहे, आलं लक्षात? कधी कधी काय होतं, राज्यपाल काय करतो, आधीच सीएम म्हणून एखाद्याला शपथ देतो. म्हणजे जो एखादा व्यक्ती म्हणतो ना की हा माझ्याकडे बहुमत आहे, मला माझं बहुमत हे बघा, राज्यपाल काय करतो, त्याच्याकडचं बहुमत, ओके, त्याच्याकडचं बहुमत असेल किंवा नसेल, पण जर एखाद्या व्यक्तीला जर राज्यपालाला असं वाटत असेल की नाही हा व्यक्ती सीएम बनवू शकतो, ठीक आहे, तर राज्यपाल त्याला सगळ्यात पहिले ऑफर देतो की एक काम कर, तुला मी सीएम बनवतो, तू सीएम बनल्यानंतर ठरव कुणाबरोबर जायचं. जसं आता आपल्याकडे पण मागच्या 2019ला असंच झालं होतं, बहुमत कुणालाच नव्हतं, तर अशा वेळेस सीएम कोण बनणार याच्यावरती मग जे उद्धव ठाकरे होते, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी काय म्हटलं होतं की नाही बाबा, सीएमची पोस्ट मलाच पाहिजे, सीएम मला व्हायचे, सो मी सीएम होणार. आणि त्याच्यासाठी त्यांचेच म्हणजे निवडणुकीच्या काळातले जे प्रतिस्पर्धी होते, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस, यांच्यासोबत त्यांनी काय केली होती, तर हात मिळवणी केली होती. यांच्यासोबत काय केली होती, तर हात मिळवणी केली होती. तर असो, तर या ठिकाणी लक्षात ठेवा, राज्यपाल सीएम म्हणून आधी शपथ देऊ शकतो. सीएम म्हणून आधी सीएमला शपथ देऊ शकतो, मग त्याला 1 महिन्याचा काळ दिला जातो. बघा आता 1 महिन्याचा काळ हा ठरलेला नाहीये, कुठं असं लिहिलेला नाही की 1 महिन्याचाच काळ देतो. राज्यपाल 24 तास पण देऊ शकतो, राज्यपाल 48 पण देऊ शकतो, राज्यपाल 1 आठवडा पण देऊ शकतो. जर त्या काळात बहुमत सिद्ध करता आले नाही तर मग राज्यपाल दुसऱ्याला चान्स देतो. आणि जर सिद्ध करता आले तर विधानसभेमध्ये बहुमत सिद्ध करायला लावलं जातं. जर सिद्ध नाही करता आले तर सीएमला पदावरून राज्यपाल काढतो आणि दुसऱ्या पक्षाला गठबंधन सरकार म्हणून संधी देतो. आता इथं पुढचा भाग लक्षात ठेवा, जर समजा हे सुद्धा नाही टिकले, यांचं सुद्धा सरकार पडलं, मग अशा वेळेस राज्यपाल, ओके, राष्ट्रपती राजवट लावण्याची शिफारस करतो. अशा वेळेस राज्यपाल काय करतो, तर राष्ट्रपती राजवट लावण्याची शिफारस करतो. हे सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट लक्षात ठेवा. म्हणजे जर कोणाचंच सरकार नसेल बनत, बहुमतच नाही कोणालाही, कोणाचंही सरकार बनत नसेल, तर अशा वेळेस राज्यपाल काय करतो, राज्यपाल या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लावायची शिफारस करून टाकतो. तर हे जे पॉईंट्स आहेत, हे पॉईंट्स अगदी
लक्षात ठेवा. क्लिअर झालं इथपर्यंत? कुणाला काय डाऊट? ठीक आहे. शपथ, गुप्ततेची शपथ दिली जाते. गुप्ततेची शपथ दिली जाते. आता याला गुप्ततेची शपथ कशी मिळते किंवा काय मिळते ते थोडक्यात आपण बघून घेऊया. बघा, एक जेन्युइनली लक्षात ठेवा. ठीक आहे, जेन्युइनली लक्षात ठेवा. मुख्यमंत्री आपल्या पदाची शपथ कुणाकडनं घेतात? मुख्यमंत्री आपल्या पदाची जी शपथ आहे तर कोणाकडनं घेतात? तर मुख्यमंत्री आपल्या पदाची शपथ हे राज्यपालाकडून घेतात. जस्ट एक मिनिट द्या. मुख्यमंत्री आपल्या पदाची शपथ राज्यपालाकडून घेतात. राज्यपाल जर गैरहजर असल्यास, राज्यपाल जर गैरहजर असले तर त्याने प्राधिकृत केलेला व्यक्ती मुख्यमंत्र्यास शपथ देतो. राज्यपाल जर गैरहजर असेल, ठीक आहे, लक्षात ठेवा. राज्यपाल जर गैरहजर असेल तर त्याने प्राधिकृत केलेला व्यक्ती मुख्यमंत्र्यास काय करतो? तर शपथ देतो. मुख्यमंत्री म्हणून वेगळी शपथ दिली जात नाही, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, मुख्यमंत्री म्हणून वेगळी शपथ दिली जात नाही, त्यांना राज्याचे मंत्री म्हणूनच शपथ दिली जाते. लक्षात घ्या, विधानसभेचा सदस्य, ठीक आहे, विधानसभेचा सदस्य जर एखादा सीएम झाला तर त्याचा सुद्धा कार्यकाळ विधानसभे एवढाच असतो, म्हणजेच 5 वर्षाचा असतो. ठीक आहे, लक्षात. आणि सीएम समजा विधान परिषदेचा झाला, विधान परिषद म्हणजे वरिष्ठ सभागृह, जर सीएम समजा विधान परिषदेचा झाला तर विधानसभेशी संबंधित असल्याने त्याला सुद्धा 5 वर्षाचा कार्यकाळ या ठिकाणी मिळतो. या दोन्ही ठिकाणी त्याला 5 वर्षाचा कार्यकाळ राहतो, हे लक्षात ठेवा. तो विधान परिषदेचा आहे म्हणून त्याला 6 वर्षाचा कार्यकाळ द्यायचा असं या ठिकाणी नसतं. ठीक आहे, कार्यकाळाच्या बाबतीत पण आपण ह्याच गोष्टी बघू. जर त्याला राजीनामा द्यायचा तर तो राज्यपालाकडे राजीनामा देईल. ठीक आहे, तर मुख्यमंत्र्यांचा कार्यकाळ राज्यघटनेत दिलेला नाही. मुख्यमंत्र्यांचा जो कार्यकाळ आहे तो राज्यघटनेत दिलेला नाही, पण हे पद विधानसभेशी संबंधित असल्या कारणानं या पदाचा कार्यकाळ विधानसभेच्या कार्यकाळा एवढा मानला जातो. ठीक आहे, या पदाचा कार्यकाळ विधानसभेच्या कार्यकाळा एवढा मानला जातो. तो 5 वर्षाचा असतो. ठीक आहे, आणि मी तुम्हाला आताच सांगितलं की याच कार्यकाळादरम्यान ते आपला राजीनामा देतील. आता राजीनामा दिल्यावर विधानसभा संपते का? नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. बरेचशा विद्यार्थ्यांना असं वाटतं की याने जर राजीनामा दिला, सीएमने राजीनामा दिला, बरेचशा विद्यार्थ्यांना वाटतं की सीएमने जर राजीनामा दिला म्हणजे विधानसभा संपली, विधानसभा परत नवीन सुरू. तसं नसतं. ठीक आहे, तसं नसतं. ओके, लक्षात घ्या. सीएमने जर सपोज सीएमने सपोज या ठिकाणी राजीनामा दिला तर मंत्रिमंडळ राजीनामा देतात. तो मंत्रिमंडळाचा राजीनामा समजला जातो, तो सरकारचा राजीनामा समजला जातो, विधानसभेचा नाही. जर समजा दुसऱ्या पक्षांकडे बहुमत असेल, जर बहुमत असेल तर त्या ठिकाणी, ठीक आहे, लक्षात घ्या, दुसऱ्या पक्षाकडे जर बहुमत असेल तर ऑब्व्हियसली काय केलं जातं? तर ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी विधानसभा
पुन्हा एकदा करू शकतात. म्हणजे बघा, दुसऱ्या पक्षाकडे बहुमत आहे तर दुसरा पक्ष काय म्हणतो की नाही, आता ह्या सीएमला काढा, आम्हाला आमचं सीएम बनवायचं आहे. म्हणजे आता बघा ना, मेजॉरिटी नव्हती, राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवारांचा गट किंवा आधीचं जे सरकार होतं, या सरकारला काय करावं लागलं, राजीनामा द्यावा लागला, मध्येच राजीनामा द्यावा लागला की नाही, बरोबर का नाही? उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला. आणि त्याच्यानंतर मेजॉरिटी कोणाकडे होती, तर मेजॉरिटी होती अजितदादा यांचा गट, शिंदे यांचा गट आणि फडणवीस यांचा गट म्हणजे बीजेपीकडे. आणि या सगळ्यांचं मिळून काय झालं, एक नवीन सरकार आपल्याकडे स्थापन झालं. आणि हे जे नवीन सरकार होतं, याच नवीन सरकारचं आता पुन्हा एकदा सरकार आलं. ठीक आहे, त्याच्यामुळं हे जे आहेत कार्यकाळाच्या बाबतीत हे लक्षात ठेवा, मुख्यमंत्र्याचा जो कार्यकाळ आहे राज्यघटनेत दिलेला नाही आहे. पण कायम लक्षात ठेवा की ते आपला राजीनामा कधीही देऊ शकतात. असं नाही म्हणत की नाही नाही 5 वर्ष मला राज्यपाल आहे, 5 वर्ष मला राज्यपाल आहे. ठीक आहे, म्हणजे आपण असं म्हणू शकतो का की राज्यपालाच्या मर्जीवर असतो सीएमचा कार्यकाळ? सीएमचा कार्यकाळ असं आपण म्हणू शकतो का की तो राज्यपालाच्या मर्जीवर असतो? हो, तर आता हे काळजीवाहू सीएम असतात. विधानसभेचं काम जरी संपलं आहे तरी पण काम चालू जे आहे ते काळजीवाहू सीएम म्हणजे आपले जे शिंदे साहेब आहेत, हे नवीन सीएम येईपर्यंत काळजीवाहू सीएम म्हणून काम करतात. ओके अर्चना, ते काळजीवाहू सीएम आहेत आता. आणि जे मंत्रिमंडळ असतं ते मंत्रिमंडळ सुद्धा तसंच राहतं, ते पण काळजीवाहू मंत्रिमंडळ म्हणून काम करतं. हे कायम लक्षात ठेवा. आता नवीन ज्यावेळेस सरकार बनेल त्यावेळेस मग हे काळजीवाहू सरकार जे आता सध्या आहे ते सगळं चेंज होतं आणि ते प्रॉपर एक सरकार बनतं. ठीक आहे, गॉट इट, युअर डाऊट? ठीक आहे, चला बढिया. तर राज्यपालाच्या मर्जीवर त्यांचा कार्यकाळ असतो का, तर हो असतो. का, कारण की सीएमकडे विधानसभेत जर बहुमत असेल तर राज्यपाल त्याला काढू शकत नाही. जर त्याला बहुमत आहे तर राज्यपाल त्याला काढू शकत नाही. म्हणजे आतापर्यंत फक्त 2च सीएम आहेत की ज्यांनी 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केलेला आहे. ठीक आहे, एक चव्हाण सर, एक चव्हाण साहेब, ओके, आणि दुसरे देवेंद्र फडणवीस. ह्या 2च सीएमनी 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केलेला आहे. बाकी कुणालाही 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. पण जर का सपोज मधल्या काळामध्ये काही अशा बहुमताच्या वरून इश्यू झाले किंवा काही राष्ट्रपती राजवटी लागू झाल्या तर मग मात्र सीएम या ठिकाणी राहत नाही, सीएमला राज्यपाल काढून टाकतो. ठीक आहे, सीएमकडे बहुमत नसेल तर राज्यपाल त्याला काढून टाकू शकतात. ठीक आहे, लक्षात, हे सगळे पॉईंट्स मी जुन्या काळामध्ये सांगितले होते. आता यांचा पगार आणि भत्ता आपण समजून घेऊ. मुख्यमंत्र्याचा पगार ठरवण्याचा अधिकार राज्य विधिमंडळाला आहे. त्याला मंत्र्यापेक्षा थोडासा अधिक पगार दिला जातो कारण की तो मुख्यमंत्री असतो. कारण काय असतो तो मुख्यमंत्री असतो. तर या संदर्भातली तरतूद लक्षात ठेवा. लक्षात लक्षात तसं फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, केने सपोज राजीनामा दिला, के हा सीएम आहे. ठीक आहे, के हा काय सीएम आहे आणि केने हा सपोज राजीनामा दिला किंवा केचा मृत्यू झाला, केचा मृत्यू झाला, राजीनामा दिला, तर त्याचं मंत्रिमंडळ ओके काय होतं, पूर्णपणे बंद होतं. मंत्रिमंडळ राजीनामा दिलेला समजला जातो. जर केने राजीनामा दिला तर समजायचं मंत्रिमंडळाचा राजीनामा दिलाय. आणि सपोज के या सीएमचा मृत्यू झाला तर असं समजायचं की संपूर्ण मंत्रिमंडळाचा म्हणजे सगळ्या मंत्रिमंडळाचा मृत्यू झाला असं नका समजू, सगळ्या मंत्रिमंडळ या ठिकाणी संपलं. फक्त जर का त्या मंत्रिमंडळाकडे बहुमत असेल, ते मंत्रिमंडळ असं म्हटलं की नाही नाही आमच्याकडे बहुमत आहे, आम्ही नाही सरकार सोडणार, आमच्याकडे बहुमत आहे, आम्ही सरकार सोडणार नाही, तर मग लगेच दुसरा सीएम तयार केला जातो त्याच पक्षाचा. लगेच दुसरा सीएम काय केला जातो, त्याच पक्षाचा सीएम त्या ठिकाणी तयार केला जातो. ठीक आहे, मग आता महत्त्वाच्या पुढच्या पॉईंटकडे येऊ, ते म्हणजे मुख्यमंत्र्याचं कार्य. आता हे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. ठीक आहे, हे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत मुख्यमंत्र्याचे कार्य. मुख्यमंत्र्याचं कार्य काय राहतं, तर मुख्यमंत्र्याचं कार्य आहे राज्य मंत्रिमंडळासोबतचे कार्य. कोणते कोणते कार्य आहे, एक मिनिट, जस्ट 1 मिनिट.
मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने, ठीक आहे, सगळ्यात पहिला पॉईंट घेऊ. राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांना खाते वाटप करणे. आता बघा, मुख्यमंत्री झाले की मुख्यमंत्री सगळ्यात पहिले आपले जे स्वतःचे मंत्रिमंडळ असतं, आपल्या स्वतःचे जे सोबती असतात, त्या सगळ्या सोबतींना सोबत घेऊन प्रत्येकाला खाते वाटप करतात. खाते वाटप काय करतात? खाते वाटप. लक्षात आलं? ओके, ही स्लाइड का? बर बर बर. ओके, झाली स्लाइड? क्लिअर झाली? स्लाइडमध्ये सिंपल आहे. यांचा पगार राज्य विधिमंडळ ठरवतं. यांचा पगार राज्याच्या संचित निधीतून दिला जात नाही. आपण पॉईंट लिहून ठेवा. यांचा जो पगार आहे राज्याच्या संचित निधीतून दिला जात नाही. ठीक आहे, ओके. म्हणजे मुख्यमंत्र्याचा पगार हा राज्य विधिमंडळ मात्र ठरवते. मुख्यमंत्री सपोज त्यांनी राजीनामा दिला तर मंत्रिमंडळाचा राजीनामा समजला जातो. मंत्रिमंडळाचा राजीनामा समजला जातो. ठीक आहे. मृत्यू झाला, अचानक एखाद्या सीएमचा आकस्मिक असा मृत्यू झाला, त्याची मंत्रिमंडळ रूपी संस्था, ओके, आणि त्या मंत्रिमंडळ रूपी संस्थेची मुदत संपते. पण इथे एक मुद्दा पण लक्षात ठेवा, पण जर सपोज बहुमत त्याच पक्षाकडे असेल, जो सीएम होता त्याच्याच पक्षाकडे जर बहुमत असेल तर मग त्याच पक्षाचा दुसरा सीएम बनतो. मग जो दुसरा सीएम बनतो तो त्याची जी मंत्रिमंडळ आहे तो परत नव्यानं तयार करू शकतो. म्हणजे जुन्या मुख्यमंत्र्याची मंत्रिमंडळ तशीच राहील, सेम टू सेम. याचे चान्सेस कमी असतात. याचे चान्सेस कमी असतात. असं सहसा होत नाही. ठीक आहे. जो गेला तो गेला. मंत्री मेला, ठीक आहे. मंत्री जर एखादा मेला, एखादा मंत्री मेला म्हणजे सीएम नाही मेला, एखादा मंत्री मेला, तर पूर्ण मंत्रिमंडळ जात नाही, फक्त त्या मंत्र्याचं पद जातं. त्याला लगेच दुसरा पलटी लगेच केला जातो. लगेच त्याच्या जागी दुसरा आणला जातो. त्याच्या जागी काय आणला जातो? लगेच दुसरा आणला जातो. समजलं? झालं? चलो, क्लिअर आहे. आता राज्य मंत्रिमंडळासोबतचे कार्य काय काय आहेत? आपले जे सीएम साहेब आहेत ना, या सीएम साहेबांना तुम्ही स्लाइडवरती खूप जास्त फिरू नका. तुम्हाला जे पॉईंट्स दिलेले आहेत तेवढे वाचा, कारण की ऑलरेडी एका लेक्चरमधली जुन्या काळात मी एक डिपार्टमेंटल PSIला काही लेक्चर्स घेतले होते. त्यांच्यासाठी हा सगळ्यात महत्त्वाचा क्रुशियल पार्ट असतो. ठीक आहे. तर हा पार्ट त्यांना खूप महत्त्वाचा आहे. तसंही त्यांच्या एक्झाम्समध्ये मेन्सला हा परत टॉपिक राहणारच आहे. तर त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मी सांगतोय. ठीक आहे. तर राज्य मंत्रिमंडळासोबतचे कार्य काय? तर राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांना खाते वाटप करणे. ठीक आहे. त्यांना काय करणे? तर खाते वाटप करणे. मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने राज्यपाल विधानसभेतील मंत्र्यांची नियुक्ती करतात. सिंपल आहे. मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने राज्यपाल विधानसभेत जे आता मंत्री येतील त्या सगळ्यांची नियुक्ती करतात. ठीक आहे. आलं लक्षात? आलं लक्षात? मंत्रिमंडळ हे सीएमच्या सल्ल्याचं असतं. सीएमच्याच सगळे पंटर लोक असतात त्याचे. आलं लक्षात? विशेष म्हणजे विधानसभेतील मंत्र्यांची नियुक्ती करतात असं पण नाही म्हणता येणार, की किंवा इथे किंवा पण मी दिले ऍड, किंवा विधान परिषदेतील सदस्याची सुद्धा मंत्री म्हणून नेमणूक होते. म्हणजे आपल्या महाराष्ट्रात जो मंत्री बनतो ना, हा मंत्री विधानसभेचा पण बनू शकतो आणि विधान परिषदेचा पण बनू शकतो. विधानसभेचाही बनू शकतो आणि विधान परिषदेचाही बनू शकतो. हे आपल्या भारतातील सगळ्यात युनिक असा एक तत्व आहे. एक आपल्या भारतात युनिक असं तत्व आहे जे ब्रिटनमध्ये नाही आहे. आपण ब्रिटनची संसदीय प्रणाली घेतली, पण ब्रिटन सारखी ॲज इट इज नाही घेतली. आपण विधानसभेत आणि विधान परिषदेच्या कोणत्याही सदस्याला मंत्री बनवू शकतो. म्हणजे आता जे सरकार बसेल, कदाचित फडणवीस सीएम होतील, जर समजा फडणवीस सीएम झाले किंवा कुणी एनिथिंग एल्स, तर हे लोक विधान परिषदेतले काही लोक आपल्या मंत्रिमंडळात घेतात. म्हणजे घेतात. ठीक आहे, कायम लक्षात ठेवा. म्हणजे मंत्र्याला राजीनामा द्यावायला, हां ठीक आहे, चला पुढचा पॉईंट बघू. मुख्यमंत्र्याच्या सल्ल्याने
पॉइंट हा क्लिअर झालाय का? मुख्यमंत्र्याच्या सल्ल्याने राज्यपाल विधानसभेतील मंत्र्यांची नियुक्ती करतात. ही जी नियुक्ती केली तर या नियुक्ती विरोधात न्यायालयात दाद मागता येत नाही. समजा एखाद्या गुंडालाच की जो एकदम अट्टल गुन्हेगार आहे अशा गुंडाला जर सपोज नियुक्ती केली, एखाद्या गुंडाचीच काय केली, नियुक्ती केली, ठीक आहे, तर ओके, तर त्याची का नियुक्ती केली, त्याला का त्या ठिकाणी अपॉइंट केला, नियुक्ती करण्यात का गरज होती त्याची, या नियुक्ती विरोधात तुम्ही न्यायालयात जाऊ शकत नाही, न्यायालयात दाद मागता येत नाही. हे पॉइंट लक्षात ठेवा, तुम्ही न्यायालयात जाऊ शकत नाहीत. मुख्यमंत्र्याच्या सल्ल्याने जे राज्यपाल साहेब आहेत, मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानेच राज्यपाल विधानसभेतील मंत्र्याला पदावरून काढू शकतात. बघा कोण काढते, ठीक आहे, एखादा मंत्री मुजोर आहे एखादा, तर हा मंत्री मुजोर आहे, तर या मुजोर मंत्र्याला राज्यपाल काय करतात, त्या ठिकाणाहून काढून टाकतात. काय करतात, एखादा मंत्री मुजोर आहे तर त्या मुजोर मंत्र्याला राज्यपाल काय करतात, तिथून काढून टाकतात. पण कोणाच्या सल्ल्याने काढतात, राज्यपाल स्वतःच्या मर्जीने जाईल का तिथे काढायला? एखादा राज्यपालाला समजलं की हा मंत्री मुजोर आहे लगेच, ओके, तर हा मंत्री मुजोर आहे तर त्याला लगेच काढून टाकणार आहे का राज्यपाल? नाही, राज्यपाल स्वतःच्या मनानं काहीच करत नाही. राज्यपाल सगळ्या गोष्टी सीएम ला विचारून करतं मंत्रिमंडळाच्या बाबतीत. लक्षात आलं? हे सीएमच्या सल्ल्यानंच करेल. एखाद्या सीएमनं म्हणजे सीएमने सांगितलं की एखाद्या मंत्र्याला काढून टाक, राज्यपाल लगेच सांगेल, लगेच लेटर पाठवेल त्याकडे की तुम्ही ओके, तुम्हाला आज या पदावरून मी काढत आहे. मग तो तिथं तो मंत्री असा थाय थाय नाही नाचणार की नाही नाही मला का काढलं, मी चालू न्यायालयात. तो राज्यपालाचा निर्णय. आणि राज्यपालाने जर एखाद्या मंत्र्याला पदावरून काढलं, राज्यपालाने जर एखाद्या मंत्र्याला पदावरून काढलं तर तो न्यायालयात जाऊ शकत नाही. तो न्यायालयात जाऊ शकत नाही कारण की तो राज्यपालाचा निर्णय, आणि राज्यपालाच्या निर्णयाविरुद्ध कोणत्याही न्यायालयात तुम्हाला जाता येत नाही. हे पॉइंट लक्षात ठेवा. म्हणजे हे तर जे काही पुढे दिलेलं नाही लिहून व्यवस्थित, तर हे तुम्हाला मी तोंडी सांगायचा प्रयत्न करतोय. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस मी सांगितलेलं जे बुक आहे लक्ष्मीकांत, जर हे तुम्ही लक्ष्मीकांत रीड करत असाल तर डेफिनेटली या लक्ष्मीकांतमध्ये तुम्हाला काही केस स्टडीज या ठिकाणी येतात. मग ह्या केस स्टडीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला काय करायचं, हे एक 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 पॉईंट क्लिअर करून घ्यायचे. आई बात समझ में क्लिअर आहे? चलो, मुख्यमंत्र्याच्या सल्ल्याने राज्यपाल विधानसभेतील मंत्र्याला पदावरून काढू शकतात किंवा मंत्र्याला राजीनामा द्यायला सांगू शकतात. राज्य मंत्रिमंडळातील सभेचे अध्यक्षस्थान मुख्यमंत्री भूषवतो. ठीक आहे, जे काही सभा असते, कुणाची सभा, मंत्रिमंडळाची, आपण त्याला काय म्हणू, कॅबिनेट किंवा मंत्रिमंडळ रूपी बैठक. तर मंत्रिमंडळ रूपी बैठक जी असते, या मंत्रिमंडळ रूपी बैठकीत अध्यक्षपद कोणाच्या हातात असतं, तर अध्यक्षपद सीएमच्या हातात असतं. समजा जर सीएम नाही आला तर डेप्युटी सीएम. मग डेप्युटी सीएम कोण असतो, तर तो मंत्रिमंडळातलाच एक कॅबिनेट सदस्य असतो, ज्याच्याकडे सीएमने त्याच्या गैरहजेरीत काही अधिकार दिलेले असतात की बाबा जर तो गैरहजर असेल तर तो ॲज अ सीएम म्हणून काम करेल, आणि परत सीएम जर त्या ठिकाणी आला तर तो परत डेप्युटी सीएम म्हणून काम करेल. डेप्युटी सीएमच्या हातामध्ये एक महत्त्वाचे काय असे दिलेले असतात, काय असतात, महत्त्वाची काही खाती असतात, आणि ही महत्त्वाची खाती या ठिकाणी इम्पॉर्टंट राहतात. आता बघू कोण बनते सगळ्या गोष्टी. प्रत्येक मंत्र्याच्या कामाचा सीएम काय घेतो, आढावा घेत असतो. हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. सीएम काय करत असतो, ओके, प्रत्येक मंत्र्याच्या कामाचा तो आढावा घेत असतो. ठीक आहे, लक्षात आलं? झालंय सगळ्यांचं? ही स्लाइड झाली आहे कंप्लीट? ठीक. प्रत्येक मंत्र्याच्या कामाचा आढावा हा घेत असतो. राज्य मंत्रिमंडळातील व राज्यपाल यांच्यातील हा दुवा असतो. राज्याचं मंत्रिमंडळ, ठीक आहे, म्हणजे मंत्रिमंडळाचं काम, जे काही मंत्रिमंडळाचं कामकाज आहे, राज्यपालाला सांगण्याचं काम कोण करतो, सीएम करतो.
ठीक आहे. या सगळ्या तरतुदी 167 मध्ये दिलेल्या आहेत. कलम 167 लक्षात ठेवायचं आहे. ओके नूतन, बाकीचे सगळे लोक 167. अर्चना क्लिअर आहे? अभिषेक, आज परीक्षा होती ना बऱ्याचशा लोकांची? हां, ओके चलो. वरील दोन्ही गटांमध्ये माहितीची देवाणघेवाण तो करत असतो. राज्यपालाला माहिती पुरवतो, राज्यपाल ह्याला सांगतो, हा खाली माहिती पुरवतो. म्हणजे राज्यपालाची माहिती याला पुरवणे, मंत्रिमंडळाला पुरवणे, आणि मंत्रिमंडळाची माहिती राज्यपालाला पुरवणे, हे सगळ्यात महत्त्वाचं काम या ठिकाणी असेल. ठीक आहे, आलं लक्षात? तसंच राज्यपाल मागेल ती माहिती सीएम ला पुरवणं गरजेचं असतं. राज्यपाल जे काही मागेल ती माहिती सीएम राज्यपालाला देत असतो. ठीक आहे, चलो. आता राज्य विधिमंडळासंबंधीची काही कामं सीएमची थोडक्यात समजून घेऊ. सीएम हे पद खूप महत्त्वाचं आहे आणि या सीएम या पदासंदर्भातल्या गोष्टी तुम्हाला समजणं. सीएम आणि मंत्रिमंडळ जवळपास एकसारखंच आहे, विशेष असं काहीच नाहीये. फक्त मंत्रिमंडळामध्ये काही कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन जरा वेगळे आहेत, हटके आहेत. मंत्री म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. तो आपण पाठ कव्हर करून घेऊ. राज्य विधिमंडळासंबंधीचे जे कार्य आहेत समजून घेऊ. तो मुख्यमंत्री अधिवेशन भरवण्याची विनंती राज्यपालाला करतात. मग हा सल्ला घेऊन, ओके, सीएम सल्ला राज्यपालाला घेऊन राज्यपाल मग आपल्या विधिमंडळाचं अधिवेशन बोलवत असतो. सीएम लगेच तिथं नाही सांगणार की चला चला रे आपण उद्या सगळ्या अधिवेशनात बसू. सीएमच एकटा निर्णय नाही घेणार. तर सीएम काय करतो, राज्यपालाला सांगतो की राज्यपाल महोदय, आता खूप महत्त्वाची एक परिस्थिती उभी झालेली आहे, तर आपण एक काम करू, 6 ते 7 दिवसाचं अतिरिक्त अधिवेशन बोलू, किंवा जे 4 तारखेला अधिवेशन भरणार आहे ते आपण 1 तारखेला बोलू. जरा थोडंसं अधिवेशन 2-3 दिवस लांबवू का, कारण की एक महत्त्वाचा डिसिजन घ्यायचा आहे. तर मग त्यासाठी राज्यपालाला जर ते योग्य वाटलं तर राज्यपाल त्या हिशोबानं त्यानुसार आदेश काढतो आणि त्या दिवशी तसं अधिवेशन भरवलं जातं. राज्य विधानसभेचे विसर्जन करण्याचा सल्ला सुद्धा ते राज्यपालाला देतात. म्हणजे आता राज्यपाल, म्हणजे समजा विधानसभेमध्ये कोणाचंच बहुमत नाही, विधानसभेमध्ये बहुमत नाहीच येऊ शकत आहे, किंवा विधानसभेचा आता कार्यकाळ जवळपास संपतोय, किंवा अचानक काही अशी परिस्थिती निर्माण झाली की विधानसभेत बहुमतच गेलं आणि सीएमला तर राजीनामा द्यावा लागणार आहे आणि नवीन जो सीएम बनणार आहे तो दुसरा कुठलाच नाही बनू शकत. अशा वेळेस दुसरा कुठलाही सीएम त्या ठिकाणी बनणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली. लक्षात घ्या मी काय म्हणतोय. अशी परिस्थिती निर्माण झाली कोणती, की दुसरा कुठलाही सीएम त्या ठिकाणी बनू शकत नाही. तर अशा कंडिशनमध्ये सीएम राज्यपालाला सल्ला देतो कुठला, की सर आता विधानसभा बरखास्त करा, विधानसभेचं विसर्जन करा, विधानसभेला संपवा. मग 5 वर्षाच्या आधीच विधानसभा संपवली जाते. हे कोण संपवतं, राज्यपाल संपवतो. कोणाच्या सल्ल्याने संपवतो, सीएमच्या सल्ल्याने संपवतो. तर अशा टाईपचे क्वेश्चन तुम्हाला जास्त टार्गेट होतील. ठीक आहे, ओके, पॉइंट लक्षात आलाय हा. हां, इथं आणखी एक पॉइंट छोटासा सांगायचा राहिला. एकदा का जर हा सल्ला दिला सीएमने जर हा सल्ला दिला तर तर कुठला, की विसर्जन करण्याचा, तर तो मागे घेता येत नाही. तो मागे होत नाही. ठीक आहे, म्हणजे राज्य विधानसभेच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्री राज्य सरकारच्या योजना काय करतात, तर जाहीर करतात. त्यामुळे त्यांना राज्य सरकारचा प्रमुख वक्ता असं सुद्धा म्हणतात. ठीक आहे, राज्य सरकारचा वक्ता असं म्हणून सुद्धा त्यांना ओळखलं जातं. म्हणजे राज्य सरकारची बाजू मांडणारा एक व्यक्ती म्हणून यांच्याकडे पाहिले जातं. ठीक आहे, चलो. तर आता बघा, विसर्जन म्हणजे नक्की काय, आपण त्या कन्सेप्टकडे येऊ. व्हॉट इज मीन बाय विसर्जन, ही इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे.
जे आता आपण पाहणं गरजेचं आहे. पुढे जाऊन आपण विधानसभा विधान परिषद समजून घेणारच आहोत. तुम्हाला आज एक लेक्चर अपलोड होऊन जाईल, ते म्हणजे महाधिवक्ताचं. ठीक आहे, एक लेक्चर मी अपलोड करायचं राहिलं होतं माझं महाधिवक्ताचं, तर ते महाधिवक्ताचं लेक्चर अपलोड करून जाईल. म्हणजे उद्यापासून आपण विधानसभा विधान परिषद हे जे महत्त्वाचे क्रुशियल पार्ट आहेत हे आपण कव्हर करून घेऊ. मग राहिलं हायकोर्ट आणि त्यानंतरच्या काही ज्या तरतुदी आहेत, या तरतुदी तुमच्या एक साधारणतः 10 तारखेपर्यंत मी कव्हर करून देईल. 10 तारखेपर्यंत तुम्हाला काही काही तरतुदी ज्या आहेत, म्हणजे छोट्या छोट्या ज्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये राहिलेल्या ज्या शेवटचा पार्ट आहे, तो पार्ट तुम्हाला मी सगळा त्या ठिकाणी अपलोड करून देणार आहे. तर थोडंसं एक लक्षात ठेवा की तुमच्या हातात आता फक्त 30 दिवस आहेत. तर या 30 दिवसामध्ये तुमचा सगळा सिलेबस तुम्हाला परत रिवाईज करायचा आहे. त्याच्यामुळं लेक्चर जरी तुमचं 1 तासाचं 1.5 तासाचं झालं तरी लेक्चर नंतर सगळा सिलेबस बाकीचे जेवढे आहेत, जेवढे मी शिकून झालेले आहेत, ते सगळे शिकून झालेला पार्ट तुमचा कव्हर करून घ्यायचा आहे. आणि हे तुमचं काम आहे सगळ्यात महत्त्वाचं. ठीक आहे, पटापट तुम्हाला अपलोड व्हिडिओ जे होतील ते कव्हर करणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त त्याची रिव्हिजन करा. ठीक आहे, आणि मॅरेथॉनचे मी ऑलरेडी लेक्चर्स टाकलेले आहेत. मॅरेथॉनचे लेक्चर्स तुम्हाला मी अपलोड करून दिलेले आहेत, स्पेशली कुठल्या बॅचला, संग्राम बॅचला. त्याच्यामुळे मॅरेथॉनचे लेक्चर्स सगळेच्या सगळे कव्हर करून घ्यायचेत टोटल सर्वांनी. चलो, तर डिझोल्युशन म्हणजे विसर्जन. तर विधानसभेचा जो कार्यकाळ आहे, विधानसभेचा कार्यकाळ डायरेक्ट संपतो. कधी संपतो रे? ज्यावेळेस विधानसभेचा 5 वर्षाचा काळ संपला. 5 वर्षाचा कार्यकाळ संपला की संपलं, विधानसभेचा कार्यकाळ संपतो. जर सपोज विधानसभेमध्ये सीएमला बहुमत नाही आणि सरकार पडलं, पण त्यानंतर कोणालाच बहुमत नाही मिळालं, तर अशा वेळेस सीएमने फक्त 2 वर्ष काम केलं आणि सीएमला त्या बिचाऱ्या सीएमला राजीनामा द्यावा लागला. राजीनामा दिल्यानंतर राज्यपाल पाहतो की कोणी सरकार दुसरं बनवतंय का पुढच्या 3 वर्षासाठी. पण जर पुढच्या 3 वर्षासाठी कोणीच सरकार बनवत नसेल, म्हणजे हा एक सीएम होता, 2च वर्ष काम केलं त्यांनी, पण 2 वर्षानंतर त्याला राजीनामा द्यावा लागला. राज्यपाल पाहतो की दुसरं कोणी सरकार बनवते का. राज्यपाल दुसऱ्यांना विचारतो की अय बाबा कोणी आहे का, 145 बरोबर ना. 145 म्हणजे 288 पेक्षा 50% पेक्षा जास्त लागतं ना. 145 कोणी आहे का. बाकीचे सगळे मुंड्या खाली घालते, कोणीच ओके सगळे मुंड्या खाली घालते, म्हणते नाही यार 145 आमच्याकडे बहुमतच नाही, कारण की आम्ही एवढे फेमसच नाहीत, आम्ही कामच नाही केली मागच्या 5 वर्षात, म्हणून आम्ही यावेळेस निवडूनच नाही आलो. ठीक आहे, तर राज्यपाल काय म्हणते की यार हा पण 2 वर्ष टिकला, याने पण राजीनामा दिला आणि दुसरं कोणी आहेच नाही आता इथं. मग राज्यपाल तिथं काय एकटा घेतो का सगळ्या डोक्यावरती? नाही, राज्यपाल म्हणतो की राव एकतर मी एकटाच माणूस कसं काय हँडल करू सगळं. मग राज्यपाल म्हणतो ठीक आहे, एक काम करू. ठीक आहे, राज्यपाल म्हणतो विधानसभा आपण विसर्जितच करू. मग विसर्जित करण्याबद्दल तो सीएमला विचारते, ज्यांनी राजीनामा दिलेला असते. कारण राजीनामा जरी दिला तरी सीएम लगेच घरी त्याच्या पिशा बांधतो, बगलेला लावतो, लगेच घरी पळतो एसटीनं, असं नसते. लक्षात, सीएम लगेच पळाला घरी असं नसते. सीएमने राजीनामा दिला, असं लेटर टाकलं, चिंगरीगच उधळत चलतो, ओके गाडीत बसायला एसटी सुटल या भीतीने, तसं ते काय या ठिकाणी जात नाही. लक्षात, म्हणजे बस असा टाकायचं तिथं, हा राज्यपाल घ्या त्या राज्यपालाला द्या, मी चाललो पळून, एसटी सुटली किंवा एसटीचा नंबर हे होऊन जाईल. तर ज्या काळात कारवीर नव्हत्या त्यावेळेस असंच पळापळी करायची ते लोक. असं नाही होत. जरी तो सीएम त्या ठिकाणी सीएम म्हणून नसला तरी नेक्स्ट सीएम येईपर्यंत जुना सीएम त्या ठिकाणी काय असतो, काळजीभाऊ सीएम म्हणून त्या ठिकाणी काम करतो. काळजीभाऊ सीएम म्हणून काय करतो, तो काम करतो. ठीक आहे, म्हणजेच राज्यपाल पाहतो की जर दुसरा कोणीच नसेल तर मग सीएमच्या सल्ल्यानं विधानसभा विसर्जित करतो आणि इलेक्शन कमिशनला सांगतो की नवीन इलेक्शन घ्यायचं. इलेक्शन कमिशनला सांगतो की नवीन इलेक्शन घ्या. मग नवीन इलेक्शन होऊन नवीन सरकार बनेपर्यंत तो आपल्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करतो. तो आपल्या राज्यामध्ये काय करू शकतो, राष्ट्रपती राजवट लागू करू शकतो. अशी सिच्युएशन विसर्जनाच्या काळात होऊ शकते. मग विसर्जन हे झालं, 5 वर्ष पूर्ण झालं, तर ह्याला म्हणतात पूर्णपणे कार्यकाळ संपल्यानंतरचं विसर्जन. ठीक आहे, पूर्णपणे कार्यकाळ संपल्यानंतरचं विसर्जन. आणि कधी कधी अचानक उद्भवणारं विसर्जन पण घडतं. अशा दोन्ही कंडिशन आपल्या राज्यामध्ये घडत असतात पोरांनो. ठीक आहे, आता इतर कार्य कोणती, तर राज्यांच्या प्रशासकीय सेवांचा तो प्रमुख असतो. ओके, प्रशासकीय सेवा म्हणजे IAS IPS यांचा तो राजकीय प्रमुख असतो सीएम. हे लोक त्याला सॅल्यूट करते, IPS लोक. राज्याचा मुख्य सचिव, ठीक आहे, राज्याचा जो मुख्य सचिव असतो तो त्यांचा प्रशासकीय प्रमुख असतो. कोणाचा, IAS IPS लोकांचा. तो प्रशासकीय प्रमुख राज्याचा मुख्य सचिव असतो. पण सीएम हा राज्यांच्या प्रशासकीय सेवेतला प्रमुख असतो. राज्याचा महाधिवक्ता, राज्य निवडणूक आयुक्त, राज्य सेवा हक्क
हमी आयुक्त, राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष व सदस्य, ओके, किंवा राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सदस्य, या सगळ्या उच्च पदस्थांच्या नियुक्तींसंबंधी राज्यपालांना तो सल्ला देण्याचं कार्य कोण करतो? तो मुख्यमंत्री करतो. नीती आयोग, आंतरराज्यीय परिषदेचे पदसिद्ध सदस्य हे लोक असतात. म्हणजे आंतरराज्यीय परिषदेचे पदसिद्ध सदस्य, नीती आयोगाचा पदसिद्ध सदस्य ते लोक असतात. नीती आयोगाचा तो काय असतो? सदस्य. राज्य नियोजन मंडळाचा तो पदसिद्ध अध्यक्ष असतो. एक राज्याचं नियोजन मंडळ पण असतं की ज्या नियोजन मंडळामध्ये त्या राज्याचं पूर्ण प्लॅनिंग केलं जातं, त्याचा तो अध्यक्ष असतो. ऑब्व्हियसली राज्याचा मेन माणूस येतो सरकारचा, तर तो अध्यक्ष असणारच ना त्या ठिकाणी. ठीक आहे, तर हे बेसिक पॉईंट लक्षात ठेवा. कशाचे? सीएमच्या पॉईंट ऑफ व्ह्यूचे. ठीक आहे, तर उद्या, ठीक आहे, उद्या किंवा याच्यानंतरचा एक छोटासा पॉईंट आहे, तो तुम्हाला अपलोड होईल. तो आजच्या आजच बघून घ्या, तो लगेच अपलोड होईल. म्हणजे तुमचा एक साधारणतः एक आजच्या आज हे 2 चॅप्टर तुमचे पुढचे कव्हर झाले पाहिजे. उद्यापासून आपण विधानसभेला भेटतोय. ठीक आहे, त्याचबरोबर जसे जसे पुढचे पॉईंट्स कव्हर होतील तुमचे लेक्चर्स एक साधारणतः 9 तारखेपर्यंत, ओके, मी कव्हर करायचा प्रयत्न करेल. सगळ्यांनी 9 तारखेपर्यंत लाईव्ह लेक्चर्स राहतील. जर एखादा सिलेबसचा पॉईंट राहिला तर मी तो तुम्हाला अपलोड करून देईल. ठीक आहे, कारण की अपलोडिंग लेक्चर्स तुम्ही फास्ट करू शकता. दिवसभर अगदी जसं तुम्ही सिरीज पाहता त्या सिरीजच्या हिशोबाने तुम्ही पटापट करून घ्या, कारण की तुमच्या हातात आता वेळ नाही आहे. जी की तुमची बॅच ठरली होती 2025च्या हिशोबानं, बरोबर, पण आता तुमच्या नशिबात आहे 2024ची एक्झाम, तर तुम्ही 2024च्या एक्झामवरती फुल फोकस ठेवा. फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला झेंडे काढायचे, तेवढं लक्षात ठेवा. ओके, चलो, थँक्यू. कुणाला काही डाऊट नाही ना? हां, चला विचारा.